मागच्या लेक्चरमध्ये आपण व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस सी आर बघितल्या होत्या. नाव इन दिस लेक्चर वी विल सी ड्रॉबॅक्स ऑफ एस सी आर, ॲडव्हांटेजेस आणि ॲप्लिकेशन्स ऑफ एस सी आर. देन वी विल सी डायक, व्हॉट इज डायक. फर्स्ट ऑफ ऑल, drawbacks of SCR, which is very important. What are the drawbacks of SCR? Here are some drawbacks. पहिला ड्रॉबॅक काय SCR चा? इट कंडक्ट्स ओनली इन वन डायरेक्शन. आपल्याला माहिती आहे हा फार महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे की SCR फक्त एकाच डायरेक्शननी ऑन होतो. म्हणजे कसा, समजा आपण जर त्याला SCRला फॉरवर्ड बायस केलेला असेल, दरवेळेस ॲनोडकडून कॅथोडकडेच करंट जाईल. मग तो VBOला ऑन करू आपण SCRला, किंवा बाय युझिंग दिस गेट टर्मिनल जरी ऑन केलं तरी एकाच डायरेक्शनने ऑन होईल. त्यामुळे आपल्याला आउटपुट जे मिळत राहील ते फक्त कोणत्या तरी एका हाफ सायकलला मिळेल. जर आपल्याकडे AC, आपण जर SCR AC सर्किटमध्ये वापरत असू तर आपल्याला आउटपुट SCRच्या अक्रॉसचं जे काय आउटपुट असेल किंवा लोड व्होल्टेज असेल ते फक्त कोणत्या तरी एका हाफ सायकलला मिळेल. आयदर पॉझिटिव्ह हाफ सायकलला मिळेल किंवा निगेटिव्ह हाफ सायकलला मिळेल. का? कारण इट कंडक्ट्स ओनली इन वन डायरेक्शन. हा महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे SCRचा. सेकंड ड्रॉबॅक, ॲक्सिडेंटल टर्न ऑन. ॲक्सिडेंटल टर्न ऑन म्हणजे काय? समजा आपण एखादा SCR एखाद्या सर्किटमध्ये जॉईन केलेला आहे आणि त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज सडनली राईज झालं. नीट लक्षात घ्या, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय झालं? सडनली, काही क्षणापुरतं सडनली राईज झालं. तर अशा केसमध्ये SCR काय होऊ शकतो? ऑन होऊ शकतो. ह्याला म्हणतात ॲक्सिडेंटल टर्न ऑन. हाय dV/dt, रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाईम. एका सडन टाईमपुरतं जर व्होल्टेज इन्क्रीज झालं, फॉरवर्ड व्होल्टेज, तर SCR काय होऊ शकतो? ऑन होऊ शकतो. दॅट इज ॲक्सिडेंटल टर्न ऑन. मग हा एक ड्रॉबॅक आहे. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे, ड्रॉबॅक नंबर 3. काय? नॉट इझी टू टर्न ऑफ कंडक्टिंग SCR. SCR एकदा ऑन झाल्यानंतर त्या SCRला जर आपल्याला ऑफ करायचं असेल तर ते सोपं नाही. आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी एक वेगळं सर्किट वापरावं लागेल. त्या सर्किटला म्हणतात कम्युटेशन. त्या प्रोसेसला काय म्हणतात? कम्युटेशन. कम्युटेशन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस टू टर्न ऑफ द कंडक्टिंग SCR. एखाद्या ऑन असलेल्या SCRला ऑफ करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात कम्युटेशन. मग हे इझी नाही आहे कारण कम्युटेशनचे वेगवेगळे सर्किट्स आपल्याला एक्सटर्नल सर्किट ॲड करावं लागतील. की जर आपल्याला एखाद्या SCRला ऑफ करायचं असेल तर बाहेरून एक वेगळं सर्किट जॉईन करावं लागेल. त्यामुळे ते सोपं नाही आहे. नेक्स्ट, इट कॅनॉट बी यूज्ड ॲट हाय फ्रिक्वेन्सीज. त्याची मॅक्सिमम ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किती आहे? 400 हर्ट्स. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ऑन टू ऑफ, ऑफ टू ऑन, असं जर आपल्याला SCRला कंटिन्युअस करायचं असेल तर तो जास्त परफॉर्मन्स देणार नाही. त्याची स्विचिंग फ्रिक्वेन्सी किती? मॅक्सिमम 400 हर्ट्स. स्विचिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑन टू ऑफ, ऑफ टू ऑन, दॅट इज स्विचिंग फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट, गेट करंट कॅनॉट बी निगेटिव्ह. आपण जे मागच्या सर्किटमध्ये किंवा मागे आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं की SCRला आपण जेव्हा अप्लाय करतो आहे, हे आपलं PN जंक्शन आहे. PN इथे जे आपण गेट देतो ही ऑलवेज काय द्यायची आहे? पॉझिटिव्हच द्यायची आहे. गेट निगेटिव्ह देता येणार नाही. हा एक ड्रॉबॅक आहे SCRचा. दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ SCR. नीट लक्षात घ्या. फर्स्ट, इट कंडक्ट्स ओनली इन वन डायरेक्शन. सेकंड, ॲक्सिडेंटल टर्न ऑन, हाय dV/dt. थर्ड इज, इट इज नॉट इझी टू टर्न ऑफ कंडक्टिंग SCR. फोर्थ, द स्विचिंग फ्रिक्वेन्सी इज लिमिटेड, दॅट इज 400 हर्ट्स. स्विचिंग फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्स. आता 400 हर्ट्स जी आहे ही ॲक्च्युली जास्त आहे, पण असे अजून डिव्हायसेस अवेलेबल आहेत जे डिव्हायसेस ह्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीनी ऑन ऑफ होऊ शकतात. त्यामुळे 400 हर्ट्स इज लिमिटेशन. आणि नेक्स्ट ड्रॉबॅक, गेट करंट ही निगेटिव्ह नसणार आहे. जेव्हा आपण SCR वापरू तेव्हा आपल्याला गेट करंट काय करायचं आहे? पॉझिटिव्हच अप्लाय करायची आहे, निगेटिव्ह अप्लाय करता येणार नाही. ॲडव्हांटेजेस ऑफ SCR. फर्स्ट, इट कॅन हँडल लार्ज व्होल्टेज, करंट अँड पॉवर. because it is SCR which is power device which handles large voltage, large current and the power. Ultimately the power will be higher because voltage and current, multiplication of voltage and current is equal to power. जर एखादा SCR
समजा आता उदाहरणार्थ 1200 व्होल्ट त्याचा VBO असेल एखाद्या SCRचा, 1200 व्होल्ट हा काय एखाद्या SCRचा VBO. एक म्हणजे असे SCR अवेलेबल आहेत जे SCR एवढी लार्ज पॉवर किंवा एवढं व्होल्टेज हँडल करू शकतात, किंवा 800 एम्पियर एवढा करंट हँडल करणारे सुद्धा SCR अवेलेबल आहेत. 800 एम्पियर समजतंय. मग व्होल्टेज आणि करंट यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला अल्टिमेटली पॉवर मिळेल. म्हणजे SCRची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ही ॲज कम्पेअर टू PN जंक्शन डायोड व्हेरी हाय. सेकंड, ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप इज व्हेरी स्मॉल. ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय? ऑन झाल्यानंतर SCR जेव्हा ऑन होईल त्याच्यानंतर त्याच्या ॲक्रॉसचं जे व्होल्टेज असेल ते किती असेल? साधारण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार जवळपास 0.8 व्होल्ट. जवळपास किती असतं? 0.8 व्होल्ट. ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप म्हणजे ऑन झाल्यानंतर SCRच्या ॲक्रॉस असलेलं व्होल्टेज हे किती असेल? साधारण व्हेरी स्मॉल, दॅट इज निग्लिजिबल, 0.8. थर्ड, इट इज इझी टू टर्न ऑन SCR. SCRला ऑन करण्यासाठी ज्या मेथड्स आहेत त्या फार सिम्पल आहेत. बिकॉज काही SCR असे असतात, जसं आपण फोटो डायोड बघितला आहे की लाईट ॲक्टिवेशन म्हणजे लाईट जर त्याच्यावर पडला PN जंक्शनवर तर फोटो डायोड ऑन होतो किंवा ऑफ होतो आपल्याला माहिती आहे. तसा फोटो ट्रान्झिस्टर असतो, त्यानुसार फोटो SCR म्हणजे LASCR सुद्धा अवेलेबल आहेत. लाईट ॲक्टिवेटेड SCR म्हणजे जर त्याच्यामधल्या जे जंक्शन J2वर जर लाईट पडली, सनलाईट, तर सुद्धा SCR काय होऊ शकतो? ऑन होऊ शकतो. आणि शिवाय एखाद्या SCRला ऑन करण्यासाठी आपल्याकडे साधी मेथड काय आहे की त्याच्या गेट टर्मिनलला पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करायचं. पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करताना ते अप्लाय करायचं, त्याच्यानंतर गेट व्होल्टेज काढून जरी घेतलं तरी SCR काय राहतो? ऑनच कंडिशनमध्ये राहतो, ऑफ होत नाही. त्यामुळे त्याला ऑन करणं एकदम सोपं आहे. ऑफ करणं अवघड आहे, ऑन करणं सोपं आहे. थर्ड झाला. फोर्थ, ट्रिगरिंग सर्किट्स आर सिम्पल. मग ट्रिगरिंग सर्किट्स म्हणजे काय? एखाद्या SCRला जेव्हा आपण गेट पल्स अप्लाय करतो तर त्या गेट पल्स म्हणजे गेट व्होल्टेज अप्लाय करताना जे काही सर्किट लागतं त्या सर्किटला म्हणतात ट्रिगरिंग सर्किट. ट्रिगरिंग म्हणजे ट्रिगर करणे. ट्रिगर करणे म्हणजे आपण जसं पल्सेस प्रोव्हाइड करतो त्या पल्सेस प्रोव्हाइड करणारं जे सर्किट आहे त्या सर्किटला म्हणतात ट्रिगरिंग सर्किट्स. मग SCRसाठी जे ट्रिगरिंग सर्किट्स आहेत ते फार सिम्पल आहेत. त्याच्यानंतर इट कॅन बी प्रोटेक्टेड विथ द हेल्प ऑफ फ्यूज. एखादा SCR वापरून तयार केलेलं सर्किट आपण एखाद्या फ्यूजनी सुद्धा ते काय करू शकतो? प्रोटेक्ट करू शकतो. नेक्स्ट, वी कॅन कंट्रोल पॉवर डिलिव्हर टू द लोड. आता हा सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे SCRचा. वी कॅन कंट्रोल पॉवर डिलिव्हर टू द लोड म्हणजे काय? एखाद्या SCR थ्रू आपण जर एखादा रेजिस्टन्स किंवा एखादा लोड रेजिस्टन्स किंवा बल्ब किंवा मोटर वापरत असू लोड म्हणून, तर त्या लोडला जाणारी पॉवर आपण इझिली कंट्रोल करू शकतो बाय युझिंग गेट टर्मिनल. दिस इज द व्हेरी बिग ॲडव्हान्टेज ऑफ SCR ओव्हर PN जंक्शन डायोड. ॲप्लिकेशन्स ऑफ SCR. ॲप्लिकेशन्स ऑफ SCRमध्ये फर्स्ट, इट इज यूज्ड इन कंट्रोल्ड रेक्टिफायर्स. आता SCRचं नावच काय आहे? सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. रेक्टिफायर आपल्याला माहिती आहे. रेक्टिफायर इट इज अ सर्किट विच कन्वर्ट्स AC व्होल्टेज इंटू DC व्होल्टेज. म्हणजे ACला DCमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोणतं सर्किट करतं? रेक्टिफायर. आपण रेक्टिफायर्स वापरलेले आहेत युझिंग PN जंक्शन डायोड्स. पण कंट्रोल्ड रेक्टिफायर्स म्हणजे काय? की आपण आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करू शकतो. हे आपल्याला पुढे सिलेबसमध्ये पुढे बघायचं आहे. व्हॉट इज कंट्रोल रेक्टिफायर्स. सध्या लक्षात ठेवायचं, इट इज यूज्ड इन कंट्रोल रेक्टिफायर्स. सेकंड, DC टू DC कन्व्हर्टर्स. जसं आपण रेक्टिफायर बघितलं, एक रेक्टिफायर काय करतो? AC टू DC कन्वर्ट करतो. तसं एक सर्किट आहे चॉपर नावाचं. त्या सर्किटला काय म्हणतात? चॉपर्स. विच कन्वर्ट्स DC टू DC, व्हेरिएबल DC टू फिक्स DC और फिक्स DC टू व्हेरिएबल DC. हे सर्किटला म्हणतात चॉपर्स. इट इज यूज्ड इन DC टू DC कन्व्हर्टर्स. DC टू DC कन्व्हर्टर म्हणजे चॉपर सर्किट. थर्ड, AC स्टॅटिक स्विच. SCR, PN जंक्शन डायोड, ट्रान्झिस्टर हे सर्व बेसिकली काय आहेत? स्विचेस आहेत. स्विच म्हणजे काहीतरी कंडिशन म्हणजे काहीतरी कंडिशन सॅटिस्फाय झाल्याशिवाय ते सर्किट ते डिव्हायसेस ऑन होऊ शकत नाही. किंवा ऑन ऑफ एखादा सर्किट ऑन ऑफ करण्यासाठी आपण काय करू शकतो? एक स्विच म्हणून वापरू शकतो. तर SCR इज यूज्ड ॲज अ AC स्टॅटिक स्विच. नेक्स्ट, इन बॅटरी चार्जर्स. बॅटरी चार्जर माहिती आहे आपल्याला. बॅटरी चार्जर एक सर्किट असतं जे बॅटरी चार्ज करत असतो.
त्या सर्किटमध्ये सुद्धा काय वापरू शकतो आपण, SCR वापरू शकतो. त्याच्यानंतर फार महत्त्वाचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 5 नंबर, स्पीड कंट्रोल ऑफ DC अँड AC मोटर्स. AC आणि DC मोटरचा जो स्पीड आहे तो जर आपल्याला कमी जास्त करायचा असेल चालू कंडिशनमध्ये, तर आपण काय वापरू शकतो, SCR वापरून एक सर्किट डिझाईन करू शकतो, ज्यामुळे AC किंवा DC मोटरचा स्पीड आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे समजा एखाद्या मोटरचा RPM 1200 RPM असेल, तर आपण त्या मोटरचा RPM कंट्रोल करू शकतो. मग ती AC मोटर असेल किंवा DC मोटर असेल, ते जो RPM आहे तो आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो बाय युजिंग द सर्किट विच इज मेड फ्रॉम SCR. हा फार महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे, SCRचा ॲप्लिकेशन आहे. नेक्स्ट इज लॅम्प डिमर्स. लॅम्प डिमर, आता आपण जर एखाद्या थिएटरमध्ये पिक्चर बघत असू, मूव्हीसाठी आपण जातो थिएटरमध्ये पिक्चर बघायला, तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो, सुरुवातीला आपण थिएटरमध्ये बसलेलो असतो, पिक्चर अजून किंवा मूव्ही अजून चालू व्हायची असते, तर सुरुवातीला जास्त प्रकाश असतो, बरोबर. जसजशी मूव्ही चालू व्हायची वेळ जवळ येत असते, तसतसं त्या हॉलमधला जो काय लाईट आहे, म्हणजे लॅम्पचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश काय होतो, हळूहळू कमी होत जातो. आणि जेव्हा मूव्ही ॲक्च्युअल स्टार्ट व्हायला लागते त्यावेळेस एकदम अंधार झालेला असतो. मग असं जे सर्किट आहे जे काय करतो, लॅम्पची इंटेन्सिटी, लॅम्प जो असेल त्या लॅम्पची इंटेन्सिटी कमी किंवा जास्त करण्यासाठी जे सर्किट वापरलं जातं त्या सर्किटला म्हणतात लॅम्प डिमर्स. मग अशा सर्किटमध्ये आपण काय वापरू शकतो, SCR वापरून ते सर्किट तयार केलेलं असतं. नेक्स्ट AC व्होल्टेज स्टॅबिलायझर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे की स्टॅबिलायझर म्हणजे जर एखादं आपण मशीन किंवा एखादी इक्विपमेंट आपण वापरत असू आणि सडनली जर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किंवा करंट हा सडनली राईज झाला किंवा कमी झाला, तर एक सर्किट आपण त्या दोघांच्यामध्ये म्हणजे TV आणि आपलं जे MSCBकडून येणारा सप्लाय असतो त्या दोघांच्यामध्ये आपण एक बॉक्स बसवतो. कोणता, स्टॅबिलायझर. समजा MSCBकडून येणारा सप्लाय आपला कमी जास्त होत असेल तर TVवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून जे स्टॅबिलाइज केल्यासाठी वापरलेलं सर्किट असेल त्या सर्किटला म्हणतात स्टॅबिलायझर. मग SCR हा यूज केला जातो AC व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये. दिस इज द SCR. आणि आता आपण बघणार आहोत नेक्स्ट डिव्हाइस, डायक. आता डायक आपण बघतोय. व्हॉट इज डायक? डायक इज, त्याचा जर लॉंग फॉर्म आपण तयार करायचं ठरलं तर डायोड अल्टरनेटिंग करंट. डायोडमधला DI, अल्टरनेटिंगमधला A आणि करंटमधला C, दॅट इज डायक. डायक म्हणजे काय? डायोड अल्टरनेटिंग करंट. बेसिकली PN जंक्शन डायोड आणि डायक या दोघांमध्ये काय फरक आहे की PN जंक्शन डायोड हा असा आहे, त्याचा सिम्बॉल ॲनोड, कॅथोड हा PN जंक्शन डायोड आहे. हा डायोड कधी ऑन होतो आपल्याला माहिती आहे, जर हा फॉरवर्ड बायस असेल तर. व्हॉट इज फॉरवर्ड बायस? ॲनोड इज पॉझिटिव्ह, कॅथोड इज निगेटिव्ह. जर असं असेल तरच हा PN जंक्शन डायोड काय होतो, ऑन होतो. समजा हा PN जंक्शन डायोड आपण रिव्हर्स बायस केला म्हणजे ॲनोड इज निगेटिव्ह, कॅथोड इज पॉझिटिव्ह, असं जर केलं दॅट इज रिव्हर्स बायस. असं जर आपण केलं तर PN जंक्शन डायोड ऑन होत नाही. मग आता समजा आपल्याकडे एक सर्किट आहे. सपोज इथे एक्झाम्पल म्हणून मी एक सर्किट काढतोय. धिस सर्किट, आपल्याकडे एक ट्रान्सफॉर्मर आहे. हा एक ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यानंतर एक PN जंक्शन डायोड आहे. इथे एक रेजिस्टन्स आहे दॅट इज लोड. हा डायोड D आणि हा ट्रान्सफॉर्मर दॅट इज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. बरोबर. इथे आपण 230 व्होल्ट सिंगल फेज AC 50 हर्ट्ज हे सप्लाय इथे दिलेला आहे. बरोबर. आता हा डायोड आहे. हा डायोड ऑन कधी होईल? जेव्हा इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस. म्हणजे ह्या डायोडचा ॲनोड टर्मिनल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, कॅथोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. जर असं असेल तर PN जंक्शन डायोड ऑन होईल. ह्या डायोडमधून आपल्याला करंट फ्लो होईल आणि आपल्याला लोडच्या अक्रॉससुद्धा काय मिळेल तर त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज. इथे आपल्याला काय मिळेल अशा केसमध्ये आउटपुट व्होल्टेज. कधी? जेव्हा PN जंक्शन डायोड ऑन असेल. म्हणजे कधी? एका पर्टिक्युलर हाफ सायकलला. सपोज दॅट इज पॉझिटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर ॲनोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, कॅथोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. त्यावेळेस आपल्याला आउटपुटला काय मिळेल? लोड व्होल्टेज मिळेल. पण जर समजा निगेटिव्ह हाफ सायकल असेल म्हणजे समजा धिस टर्मिनल बिकम्स पॉझिटिव्ह अँड धिस टर्मिनल बिकम्स
निगेटिव्ह असं जर असेल तर अशा केसमध्ये हा पी एन जंक्शन डायोड काय होईल, रिव्हर्स बायसमध्ये जाईल आणि त्यावेळेस आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळणार नाही. ही सिम्पल कन्सेप्ट आहे. आपण रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर सगळं शिकलेलो आहे, त्यामुळे ही कन्सेप्ट व्हेरी सिम्पल आहे. जर अशा कंडिशनमध्ये अशा सर्किट जर असेल, इथे ह्या टर्मिनलला पॉझिटिव्ह व्होल्टेज, ह्या टर्मिनलला निगेटिव्ह व्होल्टेज जर असेल तर ॲनोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह, कॅथोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. अशा केसमध्ये आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही. आउटपुट व्होल्टेज किती असेल त्यावेळेस 0 व्होल्ट असेल. पण जर समजा माझ्याकडे असं सर्किट आहे, सपोज आता मी ह्या सर्किटमध्ये चेंजेस करतो. काय चेंजेस करतो नीट लक्ष द्या. इथे एक डायोड वापरला आणि इथे एक डायोड वापरला. हा डायोड D1, हा डायोड D2 आणि हा लोड रेजिस्टन्स RL. बरोबर. इथे मला मिळतं आहे आउटपुट व्होल्टेज. आता जर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, बरोबर. आता जर समजा पॉझिटिव्ह ऑफ सायकल असेल तर हे टर्मिनल पॉझिटिव्ह असेल, हे टर्मिनल निगेटिव्ह असेल. अशा केसमध्ये ह्या डायोडचा म्हणजे डायोड D1चा ॲनोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, कॅथोड इज कनेक्टेड, दिस इज कॅथोड, कॅथोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. जेव्हा पॉझिटिव्ह ऑफ सायकल असेल तेव्हा डायोड D1 ऑन होईल, करंट ह्या डायरेक्शननी फ्लो होईल, मला आउटपुट व्होल्टेज मिळेल, जे काय मिळेल ते मिळेल. बरोबर. जेव्हा डायोड D1 ऑन असेल तेव्हा करंट वरच्या डायोडमधून फ्लो होईल, आउटपुट व्होल्टेज मिळेल. नेक्स्ट निगेटिव्ह ऑफ सायकलला धिस टर्मिनल बिकम्स पॉझिटिव्ह, धिस टर्मिनल बिकम्स निगेटिव्ह. अशा कंडिशनमध्ये डायोड D1 जो पहिले फॉरवर्ड बायस होता तो आता काय होईल, रिव्हर्स बायसमध्ये होईल. डायोड D2 जो पहिले रिव्हर्स बायस होता तो आता काय होईल, फॉरवर्ड बायस होईल. त्यामुळे मला करंट कसा मिळेल, सुरुवातीला आउटपुट व्होल्टेज कसं मिळेल, ह्या रेजिस्टन्स ह्या डायोडमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल, मला परत आउटपुट व्होल्टेज मिळेल. इथे काहीतरी आउटपुट व्होल्टेज मिळेल मला. बरोबर. मग आता फरक कळाला, पी एन जंक्शन डायोड आणि एक डायोड आणि दोन डायोडचा काय फरक कळाला की जर आपण एक डायोड वापरला तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज एकाच हाफ सायकलला मिळतं आहे. जर आपण दोन डायोड वापरले अँटी पॅरलल, हे स्ट्रक्चर काय अँटी पॅरलल, याला काय म्हणतात अँटी पॅरलल. दोन डायोड्स आपण वापरतो आहे पॅरललमध्ये, पण ह्या डायोडचा ॲनोड ह्या डायोडच्या कॅथोडला कनेक्ट केला आहे, ह्या डायोडचा कॅथोड ह्या डायोडच्या ॲनोडला कनेक्ट केला आहे. ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतात अँटी पॅरलल. जर आपण असं वापरलं तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे दोन्ही हाफ सायकलमध्ये मिळत राहील. मग त्यासाठी आपल्याकडे एक डिव्हाइस आहे. मग दोन डायोड वापरण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, एक डिव्हाइस, ज्या डिव्हाइसला म्हणतो आपण डायक. म्हणजे काय, आपण बाय डायरेक्शनल डिव्हाइस. आता कळालं तुम्हाला, SCR हा युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे कारण तो फक्त फॉरवर्ड बायस असतानाच ऑन होतो. डायक इट इज अ बाय डायरेक्शनल डिव्हाइस. बाय डायरेक्शनल म्हणजे काय, आता ते आपण नीट समजून घेऊया. जसं आपण SCRचं कन्स्ट्रक्शन बघितलं तसंच डायकसुद्धा हे 4 लेअर स्ट्रक्चर आहे. P1 N1, P1 N1, P2 N2 आणि N3. ह्याच्यात N3 जरी जास्त दिसत असले तरी कंडक्ट होताना हे कोणते तरी 2च N लेअर आणि 2च P लेअर कंडक्ट होणार आहेत. आता जसं आपण SCR बघितला, SCRमध्ये ॲनोड आणि कॅथोड हे टर्मिनल्स आहेत, बिकॉज इट इज अ फिक्स टर्मिनल, ते चेंज होऊ शकत नाही. डायक इट इज अ बाय डायरेक्शनल डिव्हाइस, त्यामुळे त्याचे टर्मिनल्स जे आहेत त्या टर्मिनलला फिक्स असं ॲनोड किंवा फिक्स असं कॅथोड असं नाव नसतं. त्या टर्मिनलचे नावं आहेत MT1 म्हणजे मेन टर्मिनल 1 आणि MT2 मेन टर्मिनल 2. आता जसं आपण SCR बघितला, SCR हा फॉरवर्ड बायस असेल म्हणजे ॲनोड इज पॉझिटिव्ह, कॅथोड इज निगेटिव्ह. तसं डायकमध्ये आपण दोन्ही डायरेक्शननी वापरू शकतो. म्हणजे कसं, डायक वापरताना MT1 इज पॉझिटिव्ह, MT2 इज निगेटिव्ह, हे असंही वापरू शकतो आपण डायक. किंवा MT1 इज निगेटिव्ह, MT2 इज पॉझिटिव्ह. ह्या दोन्ही मेथडनी आपण डायक वापरू शकतो. समजतं आहे ना, दोन्ही मेथडने आपण काय करू शकतो, डायक वापरू शकतो. म्हणजे काय, ह्याच्यातलं कोणताच टर्मिनल हे फिक्स नाही. जरी MT1ला पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं आणि MT2ला निगेटिव्ह व्होल्टेज दिलं तरी हा डिव्हाइस कंडक्ट होईल, किंवा MT2ला पॉझिटिव्ह दिलं MT1ला निगेटिव्ह दिलं तरीसुद्धा हा डिव्हाइस का होणार आहे, कंडक्ट होणार आहे. मग आता सुरुवातीला आपण काय करणार आहे, फर्स्ट मेथड बघणार आहे. MT1 इज पॉझिटिव्ह, MT2 इज निगेटिव्ह. मग आता मी ह्याच सर्किटमध्ये
ह्याच स्ट्रक्चरमध्ये सप्लाय काय देत नाही. सप्लाय आपल्याला माहिती आहे, MT1ला काय सप्लाय व्होल्टेज द्यायचं आहे पॉझिटिव्ह, MT2ला काय द्यायचं आहे निगेटिव्ह. समजा मी असं कनेक्ट केलं बॅटरीच्या टर्मिनलला आता हे समजा पुढचं सर्किट आहे ते आपण सर्किट नाही काढत आहे, फक्त आपण सप्लाय कन्सिडर करतो आहे. MT1ला काय सप्लाय समजा पॉझिटिव्ह व्होल्टेज, MT2ला काय सप्लाय आहे निगेटिव्ह व्होल्टेज. तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस डायरेक्ट ऑन व्हील, तर कसं ऑन व्हील, हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असल्यामुळे ह्या एनचा काही संबंध नाही. इथून जो करंट निघेल हा P1 रिजनमधून N2 रिजनमधून P2 रिजनमधून N3 रिजनकडे फ्लो होईल. म्हणजे कंडक्शन कसं असेल, फर्स्ट केसमध्ये कंडक्शन कसं असेल P1 N2 P2 N3. नीट लक्षात घ्या, जेव्हा करंट फ्लो होईल, करंट हा दरवेळेस पॉझिटिव्ह टू निगेटिव्हच फ्लो होतो, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे करंट फ्लो होत नाही. ज्यावेळेस MT1 पॉझिटिव्ह आहे, MT2 निगेटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे करंट फ्लो व्हायला पाहिजे. मग तो कसा फ्लो होईल, हे N1मधून जाईल का, नाही जाणार, कारण इथे आपण स्ट्रक्चर कसं काढलेलं आहे, P आणि Nच्या जंक्शनला MT1 टर्मिनल आहे. म्हणजे करंट निघताना पॉझिटिव्हकडून P1 नंतर N2 नंतर P2 नंतर N3 आणि MT2 टर्मिनलकडे जाईल. ह्या डायरेक्शननी कंडक्शन होईल, करंटची डायरेक्शन अशी असेल, त्यामुळे काय होईल, डिव्हाइस ऑन होईल. मग P1 PN हे स्ट्रक्चर कशाचं आहे, परत SCR सारखं स्ट्रक्चर तयार झालं, त्यामुळे हे कंडक्शन होईल. पहिली केस म्हणजे MT1 पॉझिटिव्ह MT2 निगेटिव्ह, दिस इज फर्स्ट केस. आता सेकंड, जर समजा आपण नीट लक्षात घ्या, आता जर आपण काय केलं, उलटं केलं, म्हणजे काय करायचं आपल्याला, MT2 पॉझिटिव्ह आणि MT1 निगेटिव्ह. MT1ला काय सप्लाय द्यायचं आहे निगेटिव्ह व्होल्टेज आणि MT2ला काय द्यायचं आहे पॉझिटिव्ह व्होल्टेज. असं जर आपण दिलं तर परत जे कंडक्शन होईल, मगाशी सांगितलं तसं पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे करंट फ्लो झाला पाहिजे. म्हणजे सेकंड जे आहे स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरमध्ये करंटची डायरेक्शन कशी असेल, ह्या एनचा काही संबंध येईल का, नाही येणार, कारण कंडक्शन हे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे चाललं आहे. P2 N2 P1 N1. मग कंडक्शन कसं असेल, P2 N2 P1 N1. ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. हे पण PN अगेन इट इज अ SCR टाईप स्ट्रक्चर. सो करंट फ्लोज फ्रॉम P2 N2 P1 N1. म्हणजे नीट लक्षात घ्या, MT1 पॉझिटिव्ह असेल किंवा आणि MT2 निगेटिव्ह असेल तरीसुद्धा हा डिव्हाइस ऑन होईल. MT1 निगेटिव्ह MT2 पॉझिटिव्ह असेल तरी पण हा डिव्हाइस काय होईल, ऑन होईल. मग अशा केसमध्ये हा जो डिव्हाइस आहे याला काय म्हणतात, म्हणून या डिव्हाइसला म्हणतात अल्टरनेटिंग करंट, डायोड अल्टरनेटिंग करंट. बाय डायरेक्शनल डिव्हाइस. बाय डायरेक्शनल म्हणजे ह्या डिव्हाइसमधून दोन्ही डायरेक्शननी करंट फ्लो होऊ शकतो. मग जर असं असेल तर त्याचं आपल्याला सिम्बॉल काढावा लागेल. सिम्बॉल कसा आहे त्याचा, व्हेरी सिम्पल सिम्बॉल. नीट लक्षात घ्या, हा एक PN जंक्शन डायोड आणि हा एक PN जंक्शन डायोड. हा MT1 MT2 दोन PN जंक्शन डायोड जर आपण नीट लक्षात घ्या, दोन PN जंक्शन डायोड जर आपण अँटी पॅरलल वापरले, हा एक डायोड D1 आहे, हा डायोड D2 आहे, बरोबर. हे दोघं जर एकत्र केले तर काय तयार होईल, एक सिम्बॉल तयार होईल जो असेल कशाचा, डायेकचा. हा सिम्बॉल कशाचा तयार होईल, डायेकचा. हा आहे सिम्बॉल डायेकचा. ह्याला दोन टर्मिनल डिव्हाइस आहे MT1 आणि MT2. तिसरं जे टर्मिनल आहे गेट, जसं SCRमध्ये होतं तसं गेट टर्मिनल ह्याला नाही आहे. मग जर हा डिव्हाइस जर बाय डायरेक्शनल असेल तर त्याची VI कॅरेक्टरिस्टिक्स काढावी लागेल आपल्याला, बरोबर. मग VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायेक इज व्हेरी सिमिलर टू द VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SCR. SCRची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे तीच कॅरेक्टरिस्टिक कशाची आहे, डायेकची. पण SCRमध्ये तिसरं टर्मिनल जे आहे गेट, ते गेट टर्मिनल डायेकमध्ये नाही. मग आपण पुढचा पॉईंट बघूया, VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायेक. मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्यानुसार व्होल्टेज हे कशावर असते,
एक्स ॲक्सिसवर, दॅट इज टर्मिनल व्होल्टेज. इथे व्ही ए के येणार नाही आता, व्ही टी टर्मिनल व्होल्टेज. इथे काय येईल आय टी दॅट इज टर्मिनल करंट, इट इज इन मिली ॲम्पियर, धिस व्होल्टेज इज इन व्होल्ट्स. बरोबर. मग जर असं असेल तर सुरुवातीला आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे, MT1 जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स कुठे मिळेल, ह्या क्वाड्रंटमध्ये मिळेल. MT1 पॉझिटिव्ह जर असेल तर इथे कॅरेक्टरिस्टिक्स मिळेल. कशी मिळेल, समजा MT1 पॉझिटिव्ह आहे, MT2 निगेटिव्ह आहे आणि आपण परत सुरुवातीला व्होल्टेज वाढवतो आहे. आता तो कधी ऑन होतो, हा डिव्हाइस ऑन होतो कधी, जेव्हा टर्मिनलचं व्होल्टेज म्हणजे MT1 आणि MT2 मधलं व्होल्टेज हे त्या डायरेक्टच्या VBO पर्यंत जात नाही. VBO म्हणजे ब्रेक ओव्हर व्होल्टेज. हे कोण डिसाईड केलेलं असतं, मॅन्युफॅक्चररने. मग सुरुवातीला एक लिकेज करंट काहीतरी फ्लो होईल त्याच्यातून, दिस इज लिकेज करंट. एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत ते व्होल्टेज काय होईल, वाढेल, दॅट इज VBO. आणि आफ्टर दॅट जेव्हा टर्मिनल व्होल्टेज VBO पर्यंत पोहोचेल त्यावेळेस डायरेक्टमधून मॅक्सिमम करंट फ्लो व्हायला काय होईल, सुरुवात होईल. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायक इन इफ MT1 इज पॉझिटिव्ह. मग आता ही जी स्टेट आहे ह्या स्टेटला म्हणतात ब्लॉकिंग स्टेट. ह्या स्टेटला काय म्हणतात, ब्लॉकिंग स्टेट. SCRमध्ये पण ह्या स्टेटला ब्लॉकिंग स्टेट म्हणतात, डायकमध्ये पण दिस इज ब्लॉकिंग स्टेट. अँड धिस इज कंडक्टिंग स्टेट. कंडक्टिंग स्टेट ही काय इंडिकेट करते की डायकमधून मॅक्सिमम करंट फ्लो होतोय ते इंडिकेट करते. हे सुरुवातीचं लिकेज करंट आहे, हा जो दाखवलेला आहे हा सुरुवातीचा लिकेज करंट. एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत व्होल्टेज किती असेल ते वाढत जाईल कुठपर्यंत, VBO पर्यंत. VBO गेल्यानंतर अचानक त्याच्या अक्रॉस व्होल्टेज कमी होईल आणि त्याच्यातून मॅक्सिमम करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. मग जशी MT1 पॉझिटिव्ह आहे, आता नेक्स्ट आपण उलटं करतोय, MT2 पॉझिटिव्ह, MT1 निगेटिव्ह. मग आता ही कॅरेक्टरिस्टिक्स पण इथे मिळेल का, ह्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मिळेल का, नाही. ती कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कुठे मिळेल, ह्या फोर्थ क्वाड्रंटमध्ये मिळेल. इथे काय मिळेल आपल्याला, ही कॅरेक्टरिस्टिक्स MT2 पॉझिटिव्ह, MT1 निगेटिव्ह. दिस इज मायनस IT अँड दिस इज मायनस VT. बरोबर. मग सेम ही जी कॅरेक्टरिस्टिक्स मिळालेली आहे तशीच कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कुठे मिळेल, थर्ड क्वाड्रंटमध्ये मिळेल. एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत, त्याच्यानंतर सडनली त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय होईल, कमी होईल आणि मॅक्सिमम करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायक. दिस इज VBO मायनस VBO. मग ही पण काय झाली, दिस इज ऑल्सो अ ब्लॉकिंग स्टेट अँड दिस इज कंडक्टिंग स्टेट. ही कॅरेक्टरिस्टिक्स कधी मिळाली आपल्याला, MT1 किंवा MT2 पॉझिटिव्ह असेल तर इथे कॅरेक्टरिस्टिक्स मिळेल. MT1 जर पॉझिटिव्ह असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मिळेल. आता जर कॅरेक्टरिस्टिक्स बघितली आपण तर दिस इज आयडेंटिकल. ही कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे, आयडेंटिकल. म्हणजे डायक, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, डायक ऑन होण्यासाठी किती व्होल्टेज लागतं, VBO. विदाऊट VBO डायक ऑन होऊ शकत नाही. दोन टर्मिनल आहेत MT1 आणि MT2. MT1 पॉझिटिव्ह किंवा MT1 निगेटिव्ह, कसंही आपण तो डायरेक्ट डिव्हाइस वापरू शकतो. हा डिव्हाइस वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की टर्मिनल व्होल्टेज हे इतकं वाढवायचं आहे की ज्यामुळे जंक्शन J2 जसं SCRमध्ये होतं तसं तो काय झालं पाहिजे, ब्रेक झालं पाहिजे. मग ब्रेक झालं पाहिजे म्हणजे आपल्याला हे व्होल्टेज टर्मिनल व्होल्टेज वाढवावं लागेल एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत. त्याच्यानंतर जेव्हा टर्मिनल व्होल्टेज MT1 किंवा MT2चं ते VBO पर्यंत पोहोचेल तेव्हा त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कमी होईल आणि त्याच्यातून मॅक्सिमम करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. मग MT1 पॉझिटिव्ह असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स अशी मिळेल, MT2 पॉझिटिव्ह असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स थर्ड क्वाड्रंटमध्ये मिळेल. हा बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे. बाय डायरेक्शनल म्हणजे जर आपण दोन डायोड अँटी पॅरलल कनेक्ट केले तर तो डिव्हाइस जसा तयार होईल तसा बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे. बरोबर. बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्ही डायरेक्शननी त्याच्यातून करंट फ्लो होऊ शकतो. SCR इट इज अ युनिडायरेक्शनल डिव्हाइस, PN जंक्शन डायोड इट इज अ युनिडायरेक्शनल डिव्हाइस, बट डायक इज अ बाय डायरेक्शनल डिव्हाइस. दिस इज द डायक. आत्ता आपण शिकलो त्याचं स्ट्रक्चर, त्याचं वर्किंग, त्याचं सिम्बॉल आणि VI कॅरेक्टरिस्टिक्स. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी ट्रायक. थँक्यू.